नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी ह्या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, कधी कधी एखाद्या व्यक्तीची खरी किंमत तिचं शिक्षण, तिची भाषा किंवा तिचं राहणीमान ठरवत नाही, तर कठीण प्रसंगी ती दुसऱ्या माणसाशी कशी वागते हे ठरवतं. आजची कथा आहे नैना आणि रोहनची. एका अशा पत्नीची जिच्या नवऱ्याला असं वाटत होतं की तिला इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे त्याची इमेज खराब होईल. पण एका ऑफिस पार्टीत घडलेली एक छोटीशी घटना सगळं काही बदलून टाकते. ज्या पत्नीला रोहनने फक्त हसत राहा, जास्त बोलू नकोस असं सांगितलं होतं, त्याच पत्नीची माणुसकी काही क्षणात सगळ्यांसमोर आली आणि कंपनीचा सर्वात मोठा विदेशी क्लायंट थॉमस ब्राउन सुद्धा तिच्या समोर थांबला. पण नैनाने असं काय केलं होतं ज्यामुळे एका मोठ्या क्लायंटचं लक्ष तिच्याकडे गेलं? आणि त्या एका घटनेमुळे रोहनला स्वतःच्या वागण्याची अशी जाणीव कशी झाली की त्याचा पत्नीबद्दलचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला? चला तर मग जाणून घेऊया ही सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी कथा. शेवटपर्यंत नक्की ऐका. रोहन, प्लीज मलाही तुमच्या सोबत ऑफिसच्या अॅनिव्हर्सरी पार्टीला घेऊन चला ना, नैना आशेने आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली. लग्नाला 3 वर्ष झाली होती आणि या 3 वर्षात पहिल्यांदाच तिने स्वतःहून कुठेतरी त्याच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. रोहन त्याच्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन तयार करण्यात व्यस्त होता. त्याने वर न पाहताच विचारलं, तिथे माझ्या कंपनीचे डायरेक्टर, मोठमोठे क्लायंट आणि परदेशी पाहुणे येणार आहेत. तू तिथे जाऊन काय करणार आहेस? नैना हलकसं हसत म्हणाली, काही काम नाही, फक्त एकदा पाहावंसं वाटलं की तुम्ही रोज ज्या जगात जाता ते जग नेमकं कसं आहे. रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला माहीत होतं की नैना शिकलेली होती, समजूतदार होती, पण तिला इंग्रजीत सहजपणे बोलता येत नव्हतं आणि हीच गोष्ट रोहनला कायम खटकत होती. त्याने लॅपटॉप बंद केला आणि म्हणाला, ठीक आहे, तू माझ्यासोबत येऊ शकतेस, पण माझ्या काही गोष्टी तुला मानाव्या लागतील. नैना आनंदाने म्हणाली, तुम्ही जे सांगाल ते मी ऐकेन. रोहन गंभीर आवाजात म्हणाला, तिथे कुणाशी जास्त बोलायचं नाही. कोणी इंग्रजीत काही विचारलं तर फक्त हसून उत्तर दे, आणि मी कुणाशी बोलत असेन तर मध्ये अजिबात बोलू नकोस. मला नाही वाटत लोकांनी माझ्या बायकोला गावाकडची समजावं. रोहनचं हे बोलणं ऐकताच नैनाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. तिने हळू आवाजात फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे, पण तिच्या मनात मात्र काहीतरी खोलवर तुटून गेलं होतं. रोहनने तिला पहिल्यांदाच असं जाणवून दिलं नव्हतं, तर अनेक वेळा तिला असं वाटायला लावलं होतं की ती त्याच्या इमेजला शोभणारी नाही. लग्नाआधी नैना आपल्या वडिलांच्या किराणा दुकानाचा पूर्ण हिशोब सांभाळायची. ऑनलाईन ऑर्डर घेणं, ग्राहकांशी बोलणं, बँकेची कामं करणं, दुकानाशी संबंधित जवळपास सगळी कामं ती अगदी व्यवस्थित करायची. पण तिचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं नसल्यामुळे तिला अस्खलित इंग्रजी बोलता येत नव्हतं. लग्नानंतर तिने अनेक वेळा इंग्रजी शिकण्याचा प्रयत्नही केला होता, पण रोहनने कधीच तिचा उत्साह वाढवला नाही. तो नेहमी म्हणायचा, आता या वयात काय शिकणार आहेस, आणि प्रत्येक वेळी नैना गप्प बसायची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचले. संपूर्ण हॉल सुंदर रोषणाईने उजळून निघाला होता. मोठमोठे उद्योगपती, कंपनीचे अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय तिथे उपस्थित होते. आत गेल्याबरोबर रोहनने नैनाला सांगितलं, तू या टेबलवर बस, मी लगेच येतो. नैना काहीही न बोलता तिथे जाऊन बसली. तिच्या आजूबाजूला बसलेले लोक इंग्रजीत बोलत होते. नैना फक्त त्यांच्याकडे पाहून हसत होती, पण त्यांच्या बोलण्यात सहभागी होत नव्हती. तेवढ्यात रोहनचे काही सहकारी तिथे आले. त्यांच्यापैकी एकाने गमतीने विचारलं, रोहन, भाभीजी खूपच शांत आहेत. रोहन हसत म्हणाला, अरे यार, हिला इंग्रजी येत नाही, म्हणून मी तिला सांगितलंय फक्त हसत राहायचं आणि जास्त बोलायचं नाही, नाहीतर माझीच इथे बेइज्जती होईल. रोहनचं हे बोलणं ऐकून तिथे असलेले सगळे हलकेच हसले. त्यातला एक जण गमतीने म्हणाला, चला, कमीत कमी एकदा तरी येत असेल. त्यावर रोहनही हसला, पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याच्यापासून काही पावलांवर उभी असलेली नैना त्याचा प्रत्येक शब्द ऐकत होती. नैनाच्या हातातला ज्यूसचा ग्लास थरथरू लागला. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तिने कसंबसं ते अश्रू तिथेच रोखून धरले. तिच्या मनात विचार आला, कदाचित खरंच मी त्याच्यासाठी योग्य नाही. ती काहीही न बोलता हॉलच्या एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली.
तिथे हॉलचे काही कर्मचारी पाहुण्यांना जेवण वाढत होते. तेवढ्यात एक वयस्कर सफाई कर्मचारी जर ट्रॉली ओढत असताना अचानक घसरला. ट्रॉलीचं एक चाक तुटलं आणि तो जोरात जमिनीवर पडला. आजूबाजूला उभे असलेले अनेक लोक आपले कपडे खराब होऊ नयेत म्हणून त्याच्यापासून दूर झाले. काही जण फक्त पाहत राहिले आणि पुढे निघून गेले. पण नैना मात्र एक क्षणही विचार न करता त्या वृद्ध कर्मचाऱ्याच्या दिशेने धावली. तिने आधी त्याला उठवलं, मग लगेच पाणी मागवलं आणि काळजीने विचारलं, काका लागलं तर नाही ना? त्याच्या हाताला थोडी दुखापत झाली होती. नैनाने लगेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून फर्स्ट एड बॉक्स मागवला आणि त्याच्या हाताला पट्टी बांधू लागली. ती त्याला पुन्हा पुन्हा म्हणत होती, तुम्ही आरामात बसा, बाकीचं काम कोणीतरी दुसरं करेल. नैनाचं हे वागणं पाहून तिथे असलेले काही लोक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. तेवढ्यात हॉटेलच्या मुख्य दरवाजातून कंपनीचा सर्वात मोठा विदेशी क्लायंट मिस्टर थॉमस ब्राउन आत आला. कंपनीचे डायरेक्टर आणि इतर अधिकारी त्याच्या स्वागतासाठी पुढे गेले. पण थॉमस ब्राउनची नजर सर्वप्रथम हॉलच्या त्या कोपऱ्याकडे गेली, जिथे साधी साडी नेसलेली नैना एका वयस्कर कर्मचाऱ्याच्या हाताला पट्टी बांधत होती. तो काही क्षण तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. त्यानंतर तो स्वागतासाठी पुढे न जाता थेट नैनाच्या दिशेने चालू लागला. त्याला त्या दिशेने जाताना पाहून संपूर्ण हॉलचं लक्ष त्याच्याकडे वळलं. रोहनलाही आश्चर्य वाटत होतं की कंपनीचा एवढा महत्वाचा पाहुणा स्वागत सोडून त्या बाजूला का जात आहे. थॉमस ब्राउन नैनाजवळ येऊन थांबला. त्याने थोड्या अडखळत्या पण स्पष्ट हिंदीत विचारलं, हे तुमच्या कुटुंबातील आहेत का? नैना हलकसं हसत म्हणाली, नाही, पण कोणाचे तरी वडील नक्कीच असतील, म्हणून आधी त्यांना मदत करणं गरजेचं होतं. थॉमस ब्राउन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं आणि तो म्हणाला, मी गेल्या 10 मिनिटांपासून याच उत्तराच्या शोधात होतो. त्याचे हे वाक्य ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. रोहनच्या हृदयाची धडधड वाढली. त्याला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात त्याने नैनाबद्दल केलेली वक्तव्य त्याच्या समोरच येणार होती. संपूर्ण हॉलचं लक्ष आता थॉमस ब्राउनकडे होतं. कंपनीचे डायरेक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. एवढा मोठा पाहुणा स्वागताच्या मंचावर जाण्याऐवजी एका साध्या साडीतल्या महिलेजवळ आणि जखमी कर्मचाऱ्याजवळ का उभा आहे हे कुणाला समजत नव्हतं. थॉमस ब्राउनने आधी त्या वयस्कर कर्मचाऱ्याची विचारपूस केली. त्यानंतर नैनाकडे पाहत तो हसून म्हणाला, आज या हॉलमध्ये सगळ्यात आधी तुम्ही एका माणसाला पाहिलं, बाकी सगळ्यांनी फक्त एक कर्मचारी पाहिला. त्याचे हे बोलणं ऐकताच तिथे उभे असलेले अनेक लोक एकमेकांकडे पाहू लागले. रोहनही हळूहळू तिथे येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना स्पष्ट दिसत होती. त्याने घाईघाईने थॉमस ब्राउनला म्हटलं, सर चला ना, सगळेजण तुमची वाट पाहत आहेत. पण थॉमस ब्राउनने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता नैनाला विचारलं, तुम्हीही याच कंपनीत काम करता का? नैना मान हलवत म्हणाली, नाही, मी रोहनची पत्नी आहे. थॉमस ब्राउनने आश्चर्याने रोहनकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, ओ, मग तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. रोहनने फक्त हलकसं हसून वेळ मारून नेली. पण त्याच्या मनात मात्र काही वेळापूर्वी त्याने आपल्या सहकाऱ्यांसमोर नैनाबद्दल बोललेले शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली. सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले. थॉमस ब्राउनला मुख्य पाहुणे म्हणून मंचावर बोलावण्यात आलं. काही औपचारिक भाषण झाल्यानंतर कंपनीच्या डायरेक्टरने सांगितलं, यावर्षी आपल्या कंपनीला एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट मिळवायचा आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय मिस्टर थॉमस ब्राउन यांच्या टीमकडून घेतला जाणार आहे. हे ऐकताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदमून गेला. त्यानंतर थॉमस ब्राउन माईक जवळ आला आणि म्हणाला, बिझनेस संबंधीची चर्चा आपण नंतर करूया. आधी मला 5 मिनिटं एका छोट्याशा घटनेबद्दल बोलायचं आहे, कारण या हॉलमध्ये येताच माझ्या नजरेस पडलेली ही घटना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता हॉलमध्ये उपस्थित प्रत्येक जण त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होतं. थॉमस ब्राउन पुढे म्हणाला, मी गेली 30 वर्ष वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत आहे. या काळात मी एक गोष्ट शिकलो आहे, ज्या कंपनीतील कर्मचारी आपल्या स्वतःपेक्षा कमी दर्जाचे समजल्या जाणाऱ्या लोकांचा आदर करत नाहीत,
त्या कंपनीला जास्त काळ लोकांचा विश्वास मिळवता येत नाही. एवढं बोलून त्याने त्या वयस्कर कर्मचाऱ्याला मंचावर बोलावलं. तो कर्मचारी थोडा घाबरतच मंचावर आला. थॉमस ब्राऊनने त्याला विचारलं, तुम्ही जेव्हा खाली पडलात तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या मदतीला कोण आलं? त्या वयस्कर कर्मचाऱ्याने एक क्षणही न दडवता नैनाकडे बोट दाखवलं. त्यानंतर थॉमस ब्राऊनने विचारलं, आणि बाकी लोक? त्या कर्मचाऱ्याने हळू आवाजात सांगितलं, सगळे माझ्यापासून दूर झाले होते. कपडे खराब होतील या भीतीने कोणीही मला हात लावला नाही. हे एकदा संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. थॉमस ब्राऊन काही क्षण सगळ्यांकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, आज इथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी सर्वात चांगली इंग्रजी कोणाला येते हे मला माहीत नाही, पण इथल्या सगळ्यात चांगल्या माणुसकीची जाणीव कुणाकडे आहे हे मी आज पाहिलं आहे. त्याचं हे बोलणं संपताच संपूर्ण हॉलमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. रोहनने मान खाली घातली. तेवढ्यात मागच्या बाजूला बसलेल्या त्या सहकार्याने, ज्याच्यासमोर रोहनने नैनाची थट्टा केली होती, हसत हळू आवाजात म्हटलं, सर तुम्हाला माहीत आहे का, रोहन आत्ताच सांगत होता की त्याच्या पत्नीला इंग्रजी बोलता येत नाही, म्हणून त्याने तिला कुणाशीही जास्त बोलू नकोस असं सांगितलं होतं. हे बोलणं माईकवर नव्हतं, पण मंचाजवळ उभ्या असलेल्या लोकांपर्यंत त्याचा आवाज स्पष्टपणे पोचला. थॉमस ब्राऊनने लगेच रोहनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता. त्याने अगदी शांत आवाजात विचारलं, हे खरं आहे का? रोहन काही क्षण अगदी गप्प उभा राहिला. संपूर्ण हॉलचं लक्ष आता त्याच्याकडे होतं. शेवटी त्याने मान खाली घालत हळू आवाजात उत्तर दिलं, हो, मी असंच म्हटलं होतं. थॉमस ब्राऊनने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का, आमची कंपनी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे प्रोजेक्ट देते, पण आपल्या स्वतःच्या घरातल्या सर्वात प्रामाणिक व्यक्तीची किंमत ज्याला कळत नाही अशा व्यक्तीवर आम्ही सहज विश्वास ठेवत नाही. भाषा शिकता येते, पण समोरच्याचा आदर करायला लहानपणापासून शिकावं लागतं. त्याचं हे बोलणं ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये अशी शांतता पसरली की कोणालाही काही बोलण्याची हिंमत झाली नाही. रोहनची मान खाली झुकली होती. आज त्याला पहिल्यांदाच जाणवलं होतं की त्याची पत्नी इंग्रजी बोलू शकत नाही म्हणून तो छोटा ठरला नव्हता, तर त्याने स्वतःच नैनाबद्दल बोललेल्या शब्दांमुळे तो सगळ्यांसमोर लहान झाला होता. पण त्याच्यासाठी अजून एक मोठा धक्का बाकी होता. कार्यक्रम संपल्यानंतर थॉमस ब्राऊनने कंपनीच्या डायरेक्टरला सांगितलं, उद्या सकाळी मी या प्रोजेक्टबद्दल अंतिम चर्चा करेन, पण त्याआधी मला रोहनसोबत 10 मिनिटं एकट्याने बोलायचं आहे. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. ही भेट त्याच्या करिअरला नवी उंची देणार होती की सगळं काही कायमचं बदलणार होतं हेच त्याला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन रात्रभराच्या अस्वस्थतेसह ऑफिसमध्ये पोहोचला. त्याच्या मनात पुन्हा पुन्हा एकच प्रश्न येत होता, थॉमस ब्राऊन त्याच्याबद्दल कंपनीत तक्रार करणार का? इतक्या वर्षाची मेहनत एका चुकीमुळे संपणार का? सकाळी बरोबर 10 वाजता कंपनीच्या डायरेक्टरने त्याला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावलं. आज थॉमस ब्राऊन आधीच बसला होता. त्या खोलीत फक्त तिघेच होते, थॉमस ब्राऊन, कंपनीचा डायरेक्टर आणि रोहन. काही क्षण तिथे कोणीच काही बोललं नाही. मग थॉमस ब्राऊनने हातातली फाईल बंद केली आणि शांत आवाजात विचारलं, रोहन, काल मी तुला सगळ्यांसमोर का सुनावलं नाही हे तुला माहीत आहे का? रोहनने मान खाली घालून उत्तर दिलं, कारण तुम्हाला मला एक संधी द्यायची होती, पण खरं सांगायचं तर मी त्या संधीच्या लायकही नव्हतो. थॉमस ब्राऊन हलकसा हसला आणि म्हणाला, नाही, कारण मी एखाद्या व्यक्तीला त्याच्या एका चुकीवरून ओळखत नाही. ती चूक झाल्यानंतर तो कसा वागतो यावरून मी त्याला ओळखतो. त्यानंतर त्याने विचारलं, काल जे घडलं ते पुन्हा एकदा तुझ्या समोर घडलं तर तू तुझ्या पत्नीला पुन्हा त्याच गोष्टी सांगशील का? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, कधीच नाही सर. काल पहिल्यांदाच मला जाणवलं की मी माझ्या पत्नीवर नाही तर माझ्या अहंकारावर प्रेम करत होतो. थॉमस ब्राऊनने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाला, चांगलं झालं. ही गोष्ट तुला दुसऱ्या कोणी शिकवली नाही तर तुझ्या स्वतःच्या आयुष्याने तुला शिकवली. त्यानंतर थॉमस ब्राऊनने एक कागद कंपनीच्या डायरेक्टर समोर ठेवत शांतपणे सांगितलं, या प्रोजेक्टबाबतचा आमचा निर्णय कंपनीची क्षमता आणि कामगिरी पाहून घेतला जाईल. एखाद्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक चूक पाहून नाही.
पण माझी एक अट आहे. हे ऐकून रोहन पुन्हा घाबरला. थॉमस ब्राउन पुढे म्हणाला, पुढच्या महिन्यात आमची टीम पुन्हा भारतात येईल. त्यावेळी मला या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला पाहायचा आहे. त्या कार्यक्रमात कुणाची भाषा, कपडे किंवा शिक्षण महत्त्वाचं नसेल. तिथे फक्त माणुसकीचा सन्मान केला जाईल. कंपनीच्या डायरेक्टरने लगेच होकार दिला. मीटिंग संपताच रोहन सगळ्यात आधी घरी पोहोचला. त्या दिवशी तो पहिल्यांदाच नैनाला न सांगता ऑफिसमधून लवकर घरी आला होता. नैना स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. रोहन शांतपणे तिच्या जवळ गेला आणि गॅस बंद केला. नैना आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. रोहनने कपाटातून इंग्रजी शिकण्यासाठीचं ते पुस्तक बाहेर काढलं, जे नैनाने काही महिन्यांपूर्वी विकत घेतलं होतं, पण त्यानंतर एकदाही उघडलं नव्हतं. त्याने ते पुस्तक नैनाच्या हातात देत म्हटलं, तुला इंग्रजी शिकायचं असेल तर मी रोज तुझ्यासोबत बसून तुला इंग्रजी शिकवेन, आणि तुला शिकायचं नसेल तरी माझ्यासाठी तू जशी आहेस तशीच राहशील. मला आता तुला बदलायचं नाहीये, मला स्वतःला बदलायचं आहे. हे ऐकताच नैनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हळू आवाजात विचारलं, एका रात्रीत तुमच्यात एवढा मोठा बदल कसा झाला? रोहन हसत म्हणाला, कालपर्यंत मला वाटायचं की लोक माझं इंग्रजी ऐकून माझा आदर करतील, पण काल मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की संपूर्ण हॉलने तुझ्या माणुसकीसाठी टाळ्या वाजवल्या. काल मी तुझ्यासमोर हरलो नैना, आणि खरं सांगायचं तर तुझ्यासमोर हरलो ह्याचा मला आनंद आहे. काही आठवड्यानंतर कंपनीत फॅमिली डेज आयोजन करण्यात आलं. यावेळी रोहन मंचावर जाताना सगळ्यात आधी आपल्या पत्नीचा हात हातात घेतला. तिची ओळख करून देताना त्याने माईकवर सांगितलं, ही माझी पत्नी नैना. हिने मला शिकवलं की चांगली भाषा बोलण्यापेक्षा आधी चांगलं वागायला शिकणं महत्त्वाचं आहे. हे ऐकताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. नैना हसली, पण तिने कोणतंही मोठं भाषण दिलं नाही. तिने फक्त एवढंच म्हटलं, घरात जर सन्मान मिळत असेल तर माणूस जगातली कोणतीही भाषा शिकू शकतो, पण जेव्हा आपलीच माणसं आपल्याला कमी समजू लागतात तेव्हा सगळ्यात आधी आपला आत्मविश्वास मरतो. म्हणून कधीही कोणाच्या कर्तृत्वाचा निर्णय तो कोणती भाषा बोलतो यावरून घेऊ नका. थॉमस ब्राउनही तिथे उपस्थित होता. त्याने टाळ्या वाजवत म्हटलं, आज या कंपनीला मिळणाऱ्या प्रोजेक्टपेक्षा मला जास्त आनंद या गोष्टीचा आहे की इथे एका माणसाने स्वतःची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. त्या दिवशी घरी परतताना रोहनने कारमध्ये नैनाला म्हटलं, आजपासून मी कधीही हा विचार करणार नाही की लोक माझ्या पत्नीबद्दल काय विचार करतील. आता मी फक्त एवढाच विचार करेन की माझी पत्नी माझ्याबद्दल काय विचार करते. नैना हसली आणि पहिल्यांदाच पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली, आता मला इंग्रजी शिकण्याची भीती वाटत नाही, कारण आता मला हे सिद्ध करायचं नाहीये की मी कोणाच्या लायक आहे. आता मला फक्त स्वतःसाठी शिकायचं आहे. त्या दिवशी दोघांनी एकमेकांना कोणतीही मोठी शपथ दिली नाही, कोणताही फिल्मी चमत्कार घडला नाही, पण त्यांचं नातं मात्र पूर्वीपेक्षा खूप मजबूत झालं होतं. आणि कदाचित कोणत्याही लग्नाचं हेच सर्वात मोठं यश असतं, जेव्हा माणूस आपल्या जोडीदाराला बदलण्याऐवजी त्याला समजून घ्यायला शिकतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, या कथेने आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट शिकवली. एखादी व्यक्ती किती चांगलं इंग्रजी बोलते, किती शिकलेली आहे किंवा ती कशी दिसते यावरून तिची किंमत ठरवता येत नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या वागण्यातून आणि दुसऱ्यांसाठी असलेल्या माणुसकीतून होते. आपल्या जवळच्या व्यक्तीला कमी लेखणं कधीही योग्य नाही, कारण बाहेरच्या जगाकडून मिळणाऱ्या सन्मानापेक्षा आपल्या माणसांकडून मिळणारा आदर जास्त महत्त्वाचा असतो. आणि नातं टिकवायचं असेल तर आपल्या जोडीदाराला बदलण्यापेक्षा त्याला समजून घेणं गरजेचं आहे. नैना इंग्रजी शिकली की नाही यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रोहनने तिच्याकडे पाहण्याची नजर बदलली, आणि कदाचित हाच त्यांच्या नात्याचा खरा विजय होता. म्हणून आयुष्यात कधीही कोणाची काबिलियत त्याच्या भाषेवरून ठरवू नका, कारण भाषा शिकता येते, पण माणुसकी आणि सन्मान याची किंमत शब्दापेक्षा खूप मोठी असते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा, आणि अशा सुंदर आणि मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.